नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की वारंवार विविध परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, न्यायालय भरती व इतर सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण हे प्रश्न बहुतेक वेळा प्रत्येक परीक्षेत बघायला मिळतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पाठच करून घ्या आणि व्हिडिओ बघताना तुम्ही एक वही सोबत ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही वाटेल ते तुम्ही लिहून घेऊ शकता. व तुम्हाला जर याची PDF लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आले? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचे बरोबर उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर मित्रांनो, संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेला मंजुरी दिली, म्हणजेच भारतीय संविधान स्वीकारले. मात्र तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. त्यामुळे या प्रश्नामध्ये गोंधळून न जाता योग्य पर्याय निवडा. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? ऑप्शन्स आहेत 10, 11, 12, 8. याचे बरोबर उत्तर आहे 11. मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये नव्हती, पण 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने 10 कर्तव्ये जोडली गेली आणि 2002मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने 11वे कर्तव्य, जे की होते शिक्षणाचे कर्तव्य, जोडले गेले. त्यामुळे भारतीय राज्यघटनेत आता एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? ऑप्शन्स आहेत पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा सभापती व राज्यपाल. याचे बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. संविधानाच्या कलम 60 नुसार भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत राष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेतात. मित्रांनो, पुढील प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे. याचे स्पष्टीकरण तुम्ही लिहून घेऊ शकता. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्क आहेत? ऑप्शन्स आहेत 7, 8, 10 व 6. याचे बरोबर उत्तर आहे 6. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते, पण त्यातून मालमत्तेचा हक्क हा काढून घेण्यात आला आणि आता सध्या भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत हक्क आहेत. ते कोणकोणती एकदा आपण बघून घेऊयात. सर्वप्रथम आहे समानतेचा हक्क, जो की कलम 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 व 24 मध्ये. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 मध्ये. त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30 मध्ये आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 मध्ये. पुढील प्रश्न आहे, मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते? ऑप्शन्स आहेत संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, पंतप्रधान. मित्रांनो, आत्ता आपण जे मूलभूत हक्क बघितले त्यांचे संरक्षण कोण करते? तर बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. जर एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर तो कलम 32 नुसार थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. पुढील प्रश्न आहे, अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमांतर्गत येते? मित्रांनो, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि फार सोपा सुद्धा आहे. ऑप्शन्स आहेत कलम 14, 15, 16 आणि 17. तर याचे बरोबर उत्तर आहे कलम 17. कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे आणि ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती अनुसूची, ज्याला आपण इंग्रजीमध्ये शेड्यूल्स असे म्हणतो, तर अनुसूची किती आहेत? ऑप्शन्स आहेत 8, 10, 12, 7. याचे बरोबर उत्तर आहे 12. मूळ राज्यघटनेत 8 अनुसूची होत्या, परंतु विविध घटनादुरुस्त्यांद्वारे आता त्यांची संख्या 12 झाली आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? ऑप्शन्स आहेत आसाम, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, दिल्ली. याचे बरोबर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. हे कलम जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देत होते, जे ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने रद्द केले. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? ऑप्शन्स आहेत लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद. याचे बरोबर उत्तर आहे राज्यसभा. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार
भारतीय संसदेत 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा, ज्यामध्ये लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहेत व राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तर मित्रांनो, आपण आज महत्त्वाचे 10 प्रश्न बघितलेले आहेत. यामधले बहुतेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलेली असेल आणि जरी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलेली नसेल तर तुम्ही ती पाठ करून घ्या, कारण याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येऊ. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ, ते तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.